नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्कॉलरशिप आणि बरंच काही या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। आज आपण पुन्हा एकदा इयत्ता दुसरीसाठी एक सराव प्रश्नपत्रिका सोडवणार आहोत। या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी प्रश्नपत्रिका क्रमांक 6 सोडून दाखवली होती। तो व्हिडिओ बराच मोठा झाला, म्हणजे 45 मिनिटाचा। तर मी इथून पुढे काय करणार आहे की 2 भाग करणार आहे एका प्रश्नपत्रिकेसाठी, म्हणजे साधारण 20 मिनिटाचा एक व्हिडिओ होईल। म्हणजे तुम्हाला पाहण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी सोयीस्कर होईल। चला तर मग जास्त वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। त्याआधी एक छोटीशी रिक्वेस्ट, जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, म्हणजे अभ्यासाचे असे छान छान व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहता येतील। चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। पहा, प्रश्नसंचामधील ही 7व्या क्रमांकाची प्रश्नपत्रिका आहे। 1.5 तासाचा वेळ आहे आणि एकूण 75 प्रश्न आहेत 150 गुणांसाठी। तर सगळ्यात पहिल्यांदा मराठीचा एक छोटासा उतारा तुम्हाला असतो आणि त्या उतार्यावरती 2 प्रश्न साधारण आधारित असतात। तर पहा, आपण उतारा एकदा नजरेखालून घालू, किंवा तुम्ही लगेच प्रश्न वाचला आणि नंतर उत्तर शोधण्यासाठी उतारा नजरेखालून घातला तरीही चालतं। पहा, वरील उतार्यात कोणत्या महिन्याचे वर्णन केले आहे? श्रावण महिन्यात वातावरण आल्हाददायक असते। आता पहिल्याच वाक्यात आपल्याला समजते की उतारा कशाविषयी आहे, श्रावण महिन्याविषयी। मग पहा, आषाढ, श्रावण, चैत्र, वैशाख। तर काय आहे आपलं उत्तर? पर्याय क्रमांक 2 श्रावण। यानंतर दुसरं, खालीलपैकी कोणती गोष्ट श्रावण महिन्यात दिसत नाही? सगळीकडे हिरवेगार गवत पसरते, आकाशात अनेक रंगबिरंगी ढग असतात, झाडे वेली कोमेजलेल्या दिसतात, लोक आनंदाने सण साजरे करतात। चला आपण उतारा वाचूया। श्रावण महिन्यात वातावरण आल्हाददायक असते, सगळीकडे हिरवेगार गवत पसरलेले असते, झाडे वेली टवटवीत दिसतात। आता इथे आपल्याला काय दिले की झाडे वेली कोमेजलेल्या दिसतात, म्हणजे आपलं उत्तर कोणतं असणार आहे? पर्याय क्रमांक 2। तुम्हाला पूर्ण पॅसेज सुद्धा इथे वाचावा लागणार नाही की टवटवीत दिसतात म्हणजेच त्या कोमेजलेल्या दिसत नाहीत। पुढे पहा, प्रश्न 3, खालील पर्यायातून भूतकाळी क्रियापद ओळखा। गेला, जाईल, करील आणि करतो। आता पहिलाच पर्याय चेक करताना आपल्याला समजते की गेला म्हणजे घटना होऊन गेलेली आहे, जाईल म्हणजे हे भविष्यकाळ आहे, करील सुद्धा भविष्यकाळ, करतो हा आहे वर्तमान काळ। तर भूतकाळी क्रियापद कोणता आहे? गेला, पर्याय क्रमांक 1। तर उत्तरपत्रिकेतील 1 नंबरचा गोल प्रश्न क्रमांक 3चा तुम्ही तिथे रंगवायचा आहे। गोल रंगवताना बरोबर बोट ठेवून त्याच प्रश्नाचा समोरील जो गोल आहे तो रंगवायचा आहे। जर गडबडीमध्ये तुमचं खालीवर गोल रंगवणं झालं तर मग दोन्ही उत्तरं चुकतात, म्हणजे खालचा आणि वरचा अशी सलग। त्यामुळे नीट लक्ष देऊन बोट ठेवूनच करायचं आहे। पुढे पाहूया, पुढील वाक्यातील क्रियापद ओळखून त्याचा पर्याय क्रमांक शोधा। झाडावर खूप माकडे होती। आता आपण शिकलोय क्रियापद कशाला म्हणतात? वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला। आता याच्यामध्ये झाडावर खूप माकडे होती, मग याच्यामध्ये क्रियापद कोणतं आहे? होती, असण्याचं रूप आहे हे होती। तर पहा, पर्याय क्रमांक 3 हे आहे तुमचं उत्तर। यानंतर खालील पर्यायातून प्रश्नचिन्ह या विरामचिन्हाचा पर्याय शोधा। किती सोपं आहे? हे आहे उद्गारवाचक चिन्ह, हे आहे दुहेरी अवतरण चिन्ह आणि हे आहे प्रश्नचिन्ह। कोणताही प्रश्न विचारला की त्याच्या शेवटी असते ते प्रश्नचिन्ह, म्हणजे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। पुढे पहा, पुढचा प्रश्न पहा, खालील पर्यायातून नपुसकलिंगी शब्द ओळखा। आता आपण लिंग कसं ओळखतो? तो म्हटलं की पुल्लिंग, ती म्हटलं की स्त्रीलिंग आणि ते आलं तर असतं नपुसकलिंग। आता पहा, तो पत्र म्हणतो का? नाही। ती पत्र नाही। ते पत्र, म्हणजे इथेच आपल्याला आपलं उत्तर सापडलेलं आहे पर्याय क्रमांक 1। ते पत्र हा आहे नपुसकलिंगी शब्द। आता पहा, ती रात्र स्त्रीलिंगी, तो मित्र पुल्लिंगी। याच्यानंतर चौथा आहे ती छत्री, म्हणजे हा स्त्रीलिंगी शब्द आहे। तर नपुसकलिंग कसं ओळखायचं? शब्दाला ती, तो, ते हे लावून पाहायचं, म्हणजे तुम्हाला लगेच तिथं समजतं। आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। पुढे पहा, खालील पर्यायातून शुद्ध शब्दाचा पर्याय शोधा।
आता शुद्ध अशुद्ध शब्दासाठी जे महत्त्वाचे शब्द आहेत की जे नेहमी चुकण्याची शक्यता असते अशा शब्दांची यादी पुस्तकांमध्ये दिलेली आहे. मंथनचं जे पुस्तक आहे तर ते शब्द तुम्ही वारंवार वाचायचे आहेत, एकदा लिहून काढायचे आहेत. मधून अधून तुम्ही ते शब्द लिहिले तर हा जो प्रश्न प्रकार आहे की शुद्ध शब्दाचा पर्याय ओळखा, त्याचे पैकीच्या पैकी मार्क तुम्हाला मिळतील. पहा, मूर्ती मला पहिला उकार आहे हे चुकीचं आहे. मूर्ती मला दुसरा उकार आहे हे बरोबर आहे. इथे पहा, मूर्ती पुन्हा मला पहिला उकार आणि तला पहिली वेलांटी आहे हे चुकीचं आहे. आणि मूर्ती म वर रफार इथे कधीच येणार नाही, म्हणजे बरोबर उत्तर कोणतं आहे? पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न पहा, समुद्र या शब्दाचा समानार्थी शब्द पर्यायातून शोधा. रवी कोणाचा समानार्थी शब्द आहे? सूर्याचा. सूर्य, रवी, भास्कर. आलय म्हणजे घर. जलद म्हणजे ढगाचा समानार्थी शब्द आहे. आणि सागर हा आहे समुद्राचा समानार्थी शब्द. समुद्राला बरेच समानार्थी शब्द आहेत, सागर, अर्णव. पुढचा प्रश्न पहा, खालील अर्थासाठी कोणती म्हण वापरणे योग्य ठरेल? ऐपतीच्या मानाने खर्च करावा, दाम करी काम येईल का नाही. याचा अर्थ आहे पैशाने सगळी कामे होतात. कामापुरतं मामा येईल का नाही, याचा अर्थ कामापुरतं गोड गोड बोलणे. अंथरूण पाहून पाय पसरावे, बरोबर आहे. ऐपतीच्या मानाने खर्च करावा म्हणजेच अंथरूण पाहून पाय पसरावे ही त्या अर्थाची म्हण आहे. उचलली जीभ लावली टाळ्याला, याचा अर्थ होतो की विचार न करता काही बोलणे. तर आपलं उत्तर कोणतं आहे? अंथरूण पाहून पाय पसरावे म्हणजेच ऐपतीच्या मानाने खर्च करावा. यानंतर चीज होणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ पर्यायातून शोधा. चीज होणे म्हणजे काय? पहिलंच उत्तर आहे पहा, सार्थक होणे. बरोबर आहे. चीज होणे म्हणजेच काय? सार्थक होणे. न्याय मागणे आहे का नाही, बचत करणे आहे का नाही, आश्चर्य वाटणे तर मुळीच नाही. तर चीज होणे म्हणजे सार्थक होणे. एखाद्या प्रयत्नाचं चीज होतं म्हणजे यश मिळतं, म्हणजे काय होतं? प्रयत्न केलेले सार्थकी लागतात. तर 10व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. आपण काय करत आहोत? एक प्रश्न वाचला की त्याचं योग्य उत्तर तर शोधतच आहोत, त्याच्याबरोबर बाकीचे जे 3 पर्याय आहेत त्याचं सुद्धा स्पष्टीकरण देत आहोत. म्हणजे तुमची या 3ही प्रश्न म्हणजे एकाच प्रश्नामध्ये तुमची 4 प्रश्नांची उजळणी इथे होत आहे. पुढे पहा, प्रश्न क्रमांक 11. पाल, ख, फूर ही अक्षरे जुळवून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दाचा पर्याय शोधा. किती सोपं आहे, बघूनच आपल्याला कळते काय? फुल पाखरू, फुलपाखरू. किंवा असं नाही समजलं तर पर्याय वाचा. पर्याय वाचल्यावर कळेल आपल्याला. पाख फुलरू असा शब्द असतो का? नाही. फुक पालरू असा पण नाही. पाल फुकरू असा पण नाही. फुलपाखरू. म्हणजे पर्याय जरी वाचला तरी तुम्हाला योग्य उत्तर सापडणार आहे. तर पर्याय क्रमांक 4 हे आहे उत्तर. पुढे पहा, रिकाम्या चौकटीत कोणते अक्षर लिहिल्यास 3ही अर्थपूर्ण शब्द तयार होतील. आता इथे एक अक्षर लिहायचे आणि हे शब्द 1, 2 आणि 3 असे तयार झाले पाहिजे. तर अ ठेवून बघा, एक एक पर्याय ठेवून बघायचं. असावध, इमान नाही होत, म्हणजे पहिला नाही. नी बघा, नी सावध, नी इमान नाही होत. ना लावून बघा, ना सावध, ना इमान हे पण नाही होत. मग बे लावून बघा, बेसावध, बेईमान, बेजबाबदार, म्हणजे हे झाले 3 अर्थपूर्ण शब्द. तर आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. जेव्हा अशी रिकामी जागा येईल तेव्हा प्रत्येक पर्याय तिथे लिहित बसण्याची गरज नाही. तुम्ही फक्त लावून म्हणा ते. असावध, अइमान, अजबाबदार, त्याच्याऐवजी ब लावून पहा. पद्धतीने प्रत्येक पर्याय तुम्हाला ठेवून पटकन मनामध्येच हे तोंडी काम करायचं आहे, म्हणजे तुम्हाला लिहित बसण्यासाठी वेळ घालवायची गरज नाही. यानंतर प्रश्न 13 व 14. रिकाम्या जागी योग्य शब्द निवडून सुसंगत वाक्याचा परिच्छेद तयार करा. आपण मागच्या वेळेलाच पाहिलं, सुसंगत वाक्याचा परिच्छेद म्हणजे ती दोन्ही वाक्य एकमेकांवर अवलंबून असतात. त्यामुळे दोन्ही वाक्य सुरुवातीला वाचायची आहेत, नंतर त्याची उत्तर तुम्हाला शोधायची आहेत. पहा, सुट्टी संपल्यामुळे टिंबटिंब सीमेवर चालला होता. आता शेतकरी, विद्यार्थी, सैनिक, शत्रू. शेतकरी सीमेवर जाईल का नाही, विद्यार्थी जाईल का नाही, शत्रू जाईल का नाही, सैनिक जाऊ शकतो. पुढे पहा, देशाच्या रक्षणासाठी टिंबटिंब तेल घालून पहारा करण्यात तो शूरवीर चालला होता. तर देशाच्या रक्षणासाठी कशामध्ये तेल घालतात? डोळ्यात तेल. डोक्यात असतं का? नाही. बंदुकीत नाही, समईत नाही, तर डोळ्यात तेल. म्हणजे 14व्या प्रश्नाचं उत्तर आहे डोळ्यात तेल घालून आणि
13व्या प्रश्नाचं उत्तर आहे सुट्टी संपल्यामुळे सैनिक सीमेवर चालला होता, म्हणजे पर्याय क्रमांक 3. तर ही दोन्ही वाक्य एकमेकांवर अवलंबून असतात, त्यामुळे काय करायचं, लगेच पहिलं वाक्य वाचून उत्तर निवडायचं नाहीये, तर दुसरं सुद्धा वाक्य वाचायचं आणि कोणत्या संदर्भामध्ये आहेत ते तुम्हाला शोधायचं आहे. पुढे पहा, खालीलपैकी कोणता प्राणी आपण पाळत नाही? हरिण पाळतो का? नाही. कुत्रा पाळतो, म्हैस पाळतो, उंट सुद्धा पाळतात वाळवंटामध्ये, म्हणजे कोणता प्राणी आपण पाळत नाही? हरिण. तर मराठीचे अतिशय सोपे प्रश्न असतात. प्रत्येक शब्द संपत्तीवर आधारित प्रश्न तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये पाहायला मिळतात, त्यामुळे शब्द संपत्ती खूप महत्वाची आहे. मी वारंवार सांगत असते की वरचे वर समानार्थी, विरुद्धार्थी शब्द, म्हणी, वाक्प्रचार तुम्ही वाचा, म्हणजे तुमच्या ते लक्षात राहतील. आता गणिताचा विभाग सुरू होत आहे. गणितचे 25 प्रश्न असतात 50 गुणांसाठी, ते सोडवूयात. पहा, कॅलेंडरवर आधारित प्रश्न आहे. सन 2011 या वर्षात स्वातंत्र्य दिन सोमवारी होता, तर त्याच महिन्यात 9 तारखेला कोणता वार असेल? आता आठवडा किती असतो? 7 दिवसांचा. मग पुढचा वार काढताना किंवा मागचा वार काढताना 7-7चा फरक आपल्याला करावा लागतो. आता पुढचा वार विचारला असता तर आपण 9 तारखेमध्ये अजून 7 मिळवले असते. तर आपल्याला काय सांगितले की स्वातंत्र्य दिन सोमवारी होता. स्वातंत्र्य दिन केव्हा असतो? 15 ऑगस्ट. मग 15 ऑगस्ट सोमवारी होता. मग आपल्याला 9 तारखेचा वार विचारलाय, म्हणजे आपल्याला पुढे जायची गरज नाही, आपल्याला मागे यायचे. म्हणून आपण 15 मधून 7 वजा करणार. किती आले? 8. मग 8 तारखेला पण कोणता होता? सोमवार होता. आता जर पुढे जायचं असतं 9 तारखेऐवजी पुढचा 30 तारखेचा वार विचारला असता किंवा 25, तर आपण 15 मध्ये 7 मिळवत गेलो असतो, म्हणजे 7 मिळवले किंवा 7 वजा केले तर येणाऱ्या तारखेला तोच वार असतो. आता 8 तारखेला जर सोमवार होता तर मग 9 तारखेला कोणता वार असणार आहे? मंगळवार असणार आहे. तर कॅलेंडरवर त्याच महिन्यातील आधारित प्रश्न हे असतात. छोट्या मुलांना जास्त महिन्यांचं अंतर देत नाहीत, तर तुम्हाला हा 7 दिवसांचा आठवडा वजा करावा लागतो किंवा अधिक करावा लागतो. 7 दिवसांनी तो वार पुन्हा येतो, म्हणजे 1 तारखेला जर सोमवार असेल तर 7 दिवसांनी म्हणजे 8 तारखेला कोणता वार येणार आहे? पुन्हा सोमवारच येणार आहे. तर या पद्धतीने उत्तर काढायचे. 8 तारखेला सुद्धा सोमवार होता, त्याच्यामुळे 9 तारखेला कोणता वार असणार आहे? मंगळवार, म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे आहे तुमचं उत्तर. पुढे पहा, सोबतच्या आकृतीत वर्तुळांची एकूण संख्या किती? आकृत्या मोजायला सांगितलेल्या आहेत. तर पहा, 1, 2, 3, 4 आणि हे बाहेरचे एक मोठं 5. किती वर्तुळ आहेत? 5. 1, 2, 3, 4 हे पकडायला विसरायचं नाही. 5 म्हणजे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. यानंतर सोबतच्या बेरजेच्या उदाहरणात स्टारच्या जागी कोणता समान अंक असेल? समान अंक असणार आहे तर पाहता स्टार 0, स्टार 8 आणि 48 दिलेला आहे, म्हणजे 0 आणि 8. इथं असा अंक असणार आहे की ज्याची बेरीज 4 येते. आता 1 ठेवून पाहिलं तर 1 आणि 1 4 होणार आहे का? नाही. 4 ठेवून पाहिलं आपण 4 आणि 4, तर 4 आणि 4 इथे 8 आहे का? तर नाही. 2 जर ठेवून पाहिलं तर 2 आणि 2 4, म्हणजे आपलं उत्तर कोणतं आहे? पर्याय क्रमांक 3. प्रत्येक ऑप्शन इथे ठेवून पाहायचं आहे की कोणती बेरीज खालील अंकाशी जुळत आहे. हे अगदी सोपं असतं. यानंतर 85 या संख्येत दशक स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत एकक स्थानच्या अंकाच्या स्थानिक किमतीपेक्षा कितीने जास्त आहे? आता कितीने जास्त म्हणजे आपल्याला फरक काढावा लागेल. 85 मध्ये दशक स्थानच्या अंकाची किंमत एकक स्थानच्या अंक, आता दशक स्थानी किती आहे? 85 म्हणजे दशक स्थानचा अंक आहे 8, मग त्याची किंमत आहे 80 आणि एकक स्थानचा अंक आहे 5, मग त्याची किंमत आहे 5च. मग कितीने जास्त म्हटल्यावर वजाबाकी करावी लागेल. 0तून 5 जात नाही, मग इकडून 1 हातचा घेतला, इथे 7 उरले. 10तून 5 गेले 5 आणि 7 7. कितीने जास्त आहे? 75. कुठे आहे पहा? पर्याय क्रमांक 4 हे आहे तुमचं उत्तर. तर असा फरक विचारला तर पटकन स्थानिक किमती लिहून घ्यायच्या आणि तोंडी जमलं तर तोंडी हे सोडवायचं आहे. पुढे पहा, 51 ते 100 या संख्यांमध्ये 6 हा अंक किती वेळा येतो? आता 51 पासून 100 पर्यंतच आपल्याला विचारले, एकापासून विचारलं नाही. आता 51 ते 100 मध्ये पहा, आता या प्रकारचं गणित सोडवताना 1 ते 100 अंक तुमच्या नजरेसमोर असले पाहिजेत. आता आपल्याला 51 ते 100 विचारले तर पहा, मग 51च्या ओळीमध्ये 56 आणि
59 नंतर 60 इथे दोनदा येईल. त्याच्यानंतर 61च्या ओळीमध्ये इथे 9 वेळा येईल 69 पर्यंत आणि 66च्या ठिकाणी 2 वेळा म्हणजे हे 9 आणि हा एक 10 असं येईल. यानंतर 76, 86 आणि 96 म्हणजे हे झाले 10, 11, 12, 13, 14 आणि 15. किती वेळा येईल? 6 अंक 15 वेळा येईल. तर या पद्धतीने मांडणी करून करा किंवा मग तुम्हाला जर माहीत असेल की बरोबर कोणता अंक किती वेळा येतो हे जर तुम्हाला पटकन मोजता आलं तरी सुद्धा तुम्हाला हे उत्तर शोधता येणार आहे. कसं केलं? 51 ते 60 पर्यंत पहा. 56 मध्ये एकदा 6 येईल. यानंतर 59 नंतर 60 वर एकदा 6 येईल म्हणजे हे झाले 2. 61 ते 69 पर्यंत 66 मध्ये 2 वेळा येईल म्हणजे हे झाले 10. हे 9 ओळीने आणि हा एक 10वा, कारण 69 नंतर इथे 70 येणार आहे तर हा येणार नाही, पण ह्याच्या ऐवजी मग इथे येतोय म्हणजे हे 10, 11, 12 हे 2 झाले. त्यानंतर 76, 86, 96 म्हणजे हे 10 आणि 2 12, 13, 14, 15. तर किती वेळा येईल? 15 वेळा येईल. पर्याय क्रमांक 1. पुढे पहा. सोबतच्या आकृतीत एकूण किती तिरप्या रेषा आहेत? आता तिरप्या रेषा मोजायच्यात अगदी सोपं आहे. ही तिरपी आहे 1, 2, 3, 4 आणि 5. 5च तिरप्या रेषा आहेत. तर पर्याय क्रमांक 2 हे आहे तुमचं उत्तर. यानंतर 75 ही संख्या अंकात कशी लिहायला? आता हे तर किती सोपं आहे. 75 7वर 5 75 म्हणजे पर्याय क्रमांक 2. यानंतर 1 ते 10 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज किती? समसंख्या कशाला म्हणतात? 0, 2, 4, 6, 8, 10. तर 1 ते 10 पर्यंतच्या समसंख्या लिहून काढा आणि बेरीज करा. 2, 4, 6, 8, 10. 0 घ्यायची गरज नाही. तर 6 आणि 4 10, 10 आणि 10 20 आणि 8 28 29 30. किती आहे बेरीज? 30. कुठे आहे? पर्याय क्रमांक 3 हे तुमचं आहे उत्तर. बेरीज तुम्ही अशी सुद्धा करू शकता, परंतु जेव्हा 10च्या पटीत आपण मोजतो तेव्हा पटकन बेरीज करून होते. 6 आणि 4 10 आणि 10 20 आणि 8 28 आणि 29 30. तर या पद्धतीने पटापट बेरीज वजाबाकी तुम्हाला करता आली पाहिजे. पुढे पहा. 99 एकक वजा 6.3 एकक बरोबर किती? आता 99 एकक म्हणजे किती? 99. जर 99 दशक म्हटलं असतं तर 99 वर दशकचा 1 0 आपण दिला असता. 99 शतक जर आलं तर 99 वर शतकचे 2 0. परंतु 99 एकक आहे ना, म्हणजे फक्त 99 एकक वर 0 नसतो. 6.3 एकक म्हणजे किती? 6.3 एकक म्हणजे 6.60 आणि 3 एकक म्हणजे 3. 60 आणि 3 63. आपल्याला सरळ सरळ वजाबाकी विचारलेली आहे, फक्त ती शब्दामध्ये विचारलेली आहे. किती राहतील? आता 9तून 3 गेले 6 आणि 9तून 6 गेले 3 म्हणजे किती आलं उत्तर? 36. इथे फक्त शब्दांमध्ये आपण फसायचं नाही. कुठे आहे तर 36. हे सुद्धा तुम्हाला कसे दिलेत पहा. 93 एकक येईल का? नाही. 3.3 एकक म्हणजे 30 आणि 3 33 आले का? आपलं उत्तर नाही. 36 दशक आले का? नाही. 36 दशक म्हणजे दशकचा 1 0 याच्यावर द्यावा लागेल आणि अंक काय होईल? 360. तर हे आपलं उत्तर नाहीये. आपलं उत्तर काय आहे? 3.6 एकक म्हणजे 3 दशक म्हणजे 30 आणि 6 एकक म्हणजे 30 वर 6 36 म्हणजे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. उत्तर बरोबर सोडून पर्याय योग्य निवडायला इथे तुम्ही चुकायचं नाही. पुढे पहा. राहुलजवळ 7 चॉकलेट्स आहेत व मेघनाजवळ 3 चॉकलेट्स आहेत. या माहितीवरून बेरजेचे योग्य शाब्दिक उदाहरण तयार करा. आता इथे तुम्हाला उदाहरण तयार करायला सांगितले म्हणजे 4 उदाहरणं दिलेली आहेत, त्याच्यामधलं बरोबर उदाहरण तुम्हाला ओळखायचं आहे आणि कोणतं उदाहरण करायचं आहे? बेरजेचं करायचं आहे. आता बेरजेचं उदाहरण करायचं अगदी सोपं असतं. जेव्हा मिळून किती एकूण किती हा शब्द जिथे असेल ते आहे बेरजेचं. पहा. राहुलजवळ मेघनापेक्षा किती चॉकलेट्स जास्त आहेत? कितीने जास्त कितीने कमी विचारलं तर आपल्याला वजाबाकी करावी लागते. आपल्याला विचारले काय की बेरजेचं योग्य उदाहरण. मेघनाजवळ राहुलपेक्षा किती चॉकलेट्स कमी आहेत? इथे सुद्धा वजाबाकीच येते. सर्व पर्याय तर येणार नाही. राहुल व जवळ व मेघनाजवळ मिळून एकूण किती चॉकलेट्स आहेत? मिळून एकूण असा जेव्हा प्रश्न असतो तेव्हा ते बेरजेच्या स्वरूपामध्ये आपल्याला सोडवावं लागतं किंवा तिथे बेरीज ही क्रिया करावी लागते. म्हणजे आपले योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पुढे पहा. संजयने 35 रुपयांची व समीरने 55 रुपयांची पुस्तके विकत घेतली तर समीरला संजयपेक्षा किती रुपये जास्त द्यावे लागले?
आता किती जास्त द्यावे लागले म्हणजे आपल्याला इथे काय करायचे, वजाबाकी म्हणजे फरक काढायचा आहे. मग मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा करा. 55 रुपयांची पुस्तके आणि 35 रुपयांची, मग 55 वजा 35 करा. 55 वजा 35 करा. 5तून 5 गेले 0 आणि 5तून 3 गेले 2, 20. तर पहा कुठे आहे 20 रुपये, इथे. आपल्याला जेव्हा कितीने जास्त कितीने कमी असा प्रश्न येतो तेव्हा तिथे वजाबाकी करावी लागते. मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा करायची. पुढे पहा, कुठे चालला तू फिरायला. पहा, शबानाजवळ 50 रुपये होते. तिने आपल्याजवळ रुपये सारिकाला दिले, तर तिच्याजवळ किती रुपये शिल्लक राहिले? रुपये. म्हणजे इथे किती रुपये ते दिलेले नाही, तर ते रुपये किंवा ती संख्या जी आहे ते अक्षर मानायचं आहे. मग काय करणार, सारिकाला दिले आणि किती शिल्लक राहिले विचारले, म्हणजे इथे तुम्हाला कोणती क्रिया करावी लागणार आहे, वजाबाकीची. तर 50 अधिक म्हणता येईल का? नाही. 50 वजा हे बरोबर आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 2. 50 गुणिले तर होऊ शकत नाही, 50 सुद्धा नाही. तर किती उरले असं जेव्हा येतं तेव्हा वजाबाकी करावी लागते. मग 50 मधून वजा करावे लागेल, म्हणजे 50 वजा यानंतर खालील चित्ररूपी माहितीचे निरीक्षण करून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायातून शोधा. आता इथे मुलांची नावं दिलेली आहे. डावीकडून 6व्या क्रमांकावर कोण उभे आहे? आता पहा, जेव्हा आपण असं बसलोय तेव्हा आपला जो उजवा हात आहे ती असते उजवी बाजू आणि जो आपला डावा हात आहे ती आहे डावी बाजू. तर आपल्याला विचारलंय का डावीकडून 6व्या क्रमांकावर, मग इकडून मोजा. 1 2 3 4 5 6. कोण आहे डावीकडून 6व्या क्रमांकावर? दीपक. कुठे आहे पहा, पर्याय क्रमांक 2 हे आहे तुमचं उत्तर. तर डावीकडून म्हटलं तर आपण जे बसलोय तर आपल्या डाव्या हाताने मोजायचं आहे. उजवीकडून म्हटलं तर आपल्या उजव्या हाताच्या बाजूने मोजायचं आहे. पुढे पहा 90 अधिक 4 या संख्येच्या विस्तारित मांडणीत तयार होणारी संख्या शोधा. आता किती सोपं आहे, 90 आणि 4 94. मग हे होईल का? नाही. 40 नाही, 90 नाही, तर 94 म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे आहे तुमचं उत्तर. पुढे पहा, सोबतच्या आकृतीचा पृष्ठभाग टिंबटिंब आहे. आता हा पृष्ठभाग ही आकृती कोणती आहे? दंडगोलची आकृती आहे. मग हिचा पृष्ठभाग कसा असणार आहे? वक्राकार असणार आहे. तर वक्र हे उत्तर बरोबर आहे. त्रिकोणी नसतो, शंकू सुद्धा नसतो, सपाट सुद्धा नसतो. पृष्ठभाग म्हणजे हा जो भाग आहे हा विचारलेला आहे. तळाचा सुद्धा असा गोल असतो, हा तळाचा असतो सपाट, परंतु आकृतीचा म्हटलं तर मग हा पृष्ठभाग आपल्याला सांगावा लागेल आणि तो कसा असणार आहे? वक्र असणार आहे. पुढे लिटर हे टिंबटिंब मोजण्याचे प्रमाणित एकक आहे. लिटरमध्ये वस्तुमान मोजतात का? म्हणजे वजन नाही. लांबी मोजतात का? नाही. धारकता बरोबर आहे. अंतर नाही मोजत. धारकता म्हणजे जे द्रव पदार्थ आहेत, पाणी, दूध, डिझेल, पेट्रोल यासारखे, तर ते कशामध्ये मोजतात? लिटरमध्ये मोजतात. 1 लिटर 2 लिटर 3 लिटर म्हणजे धारकतेचं एकक आहे. आता वस्तुमान हे किलोग्रॅम मध्ये मोजतात. लांबी ही मीटर सेंटीमीटर मध्ये मोजतात. धारकता ही लिटर मध्ये मोजतात आणि अंतर सुद्धा मीटर सेंटीमीटर मध्ये मोजलं जातं. पुढे पहा, खालील पर्यायातून चुकीच्या विधानाचा पर्याय शोधा. चौरसाला 4 बाजू असतात. बरोबर आहे. चौरसाच्या सर्व बाजू समान असतात. हे सुद्धा बरोबर आहे. सर्व बाजू समान असतील तरच त्याला चौरस म्हणतात. समान नसतील तर मग त्याला चौकोन म्हटलं जातं. चौरसाला 4 शिरोबिंदू असतात. बरोबर आहे. चौरसाच्या सर्व बाजू समान नसतात. हे चुकीचं विधान आहे. तर पहा, चौरसाचा हा महत्वाचा गुणधर्म आहे की चौरसाच्या सर्व बाजू या समान लांबीच्या असतात. गुण्य टिंबटिंब व गुणक 9 असेल तर गुणाकार 72 येतो. म्हणजे 9ला कितीने गुणल्यावर 72 येईल? पहा, 9 7 63 येईल, 9 8 72 येईल. असं तोंडी सुद्धा तुम्ही करू शकता. इथे कच्चं काम करण्याची सुद्धा गरज नाही. 9 7 63 येईल. 63 दिले का? नाही. 9 8 72 येईल. म्हणजे इथे 8 असला पाहिजे. गुण्य 8 व गुणक 9 असेल तर गुणाकार 72 येतो. तुमचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढे पहा, खालीलपैकी 2 अंकी सर्वात मोठी संख्या कोणती? 2 अंकी मोठ्यात मोठी संख्या म्हणजे 9 99. 1 अंकी मोठी संख्या 9. 2 अंकी सर्वात मोठी संख्या 99. 2 वेळा 9.
3 अंकी सर्वात मोठी संख्या 3 वेळा 9 999, 4 अंकी विचारलं तर 4 वेळा 9 9999. या पद्धतीने 999 असं जर ठेवत गेले तर तुम्हाला कितीही मोठ्यात मोठी संख्या सांगता येईल. आणि लहानात लहान जर 2 अंकी संख्या विचारली तर ती कोणती आहे? 10. 9 नंतर 9 पर्यंतच्या 1 अंकी संख्या आणि त्यानंतर 10 येते, ती सर्वात लहान 2 अंकी संख्या आहे. आता पुढे पहा, 2 आणि 1 हे अंक एकदाच वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी संख्या व 19 यांची बेरीज किती? आता 2 आणि 1 अंक एकदाच वापरून मोठी संख्या करायची, मग एकावर 2 ठेवता येईल का? नाही. एकावर 2 केले तर 12 होईल, मग 2वर 1 21 होईल. आणि आपल्याला विचारले काय की 21 व 19 यांची बेरीज किती? मग पटकन बेरीज करा. 21 अधिक 19. आता 9 आणि 1 10शी 0 हातचा आला 1 2 3 4 40. तर पहा कुठे आहे पर्याय क्रमांक पहिलाच आहे तुमचं उत्तर. ही आकडेमोड खूप सोपी आहे, फक्त उदाहरणं पटापट सोडवायची. एक उदाहरण सोडून झालं की लगेच पुढच्या प्रश्नावर जायचं आहे. खालील पर्यायातून चुकीच्या जोडीचा पर्याय शोधा. 1 वर्ष बरोबर 360 दिवस हे चुकीचं आहे, कारण 1 वर्ष बरोबर किती असतात? 365 दिवस. तुम्हाला उत्तर सापडलेलं आहे. 1 तास बरोबर 60 मिनिटे बरोबर आहे. 1 दिवस बरोबर 24 तास हे सुद्धा बरोबर आहे. 1 सप्ताह बरोबर 7 दिवस हे सुद्धा बरोबर आहे. सप्ताह म्हणजे आठवडा. म्हणजे चुकीची जोडी विचारली तर आपलं उत्तर आहे हे. चुकीची जोडी कोणती आहे? 1 वर्ष बरोबर 360 दिवस नसतात, तर 1 वर्ष बरोबर 365 दिवस असतात. पुढे पहा, 20 रुपयासंबंधी चुकीच्या जोडीचा पर्याय शोधा. आता 20 रुपये ही रक्कम आपल्याला करायची. 5 रुपयांच्या 4 नोटा, 4 पंचे 20 बरोबर आहे. 10 रुपयांच्या 2 नोटा, लगेच गुणाकार करायचा तोंडी. 10 दुने 20 बरोबर आहे. 2 रुपयांची 20 नाणी, 20 दुने 40 होईल, म्हणजे चुकीचा पर्याय आहे हा. 20 रुपयाची 1 नोट घेतली तर 20च रुपये होतील. आपल्याला विचारले काय? चुकीचा पर्याय विचारलाय. तर या पद्धतीने तिथल्या तिथे गुणाकार करायचा आहे. गुणाकार पटकन येण्यासाठी पाढेपाठ असणं खूप महत्वाचं आहे. पुढे पहा, खालील संख्या उतरत्या क्रमाने लिहिल्या तर चौकटीच्या जागी कोणती संख्या येईल? पहा, 54 52 49, त्यानंतर रिकामी जागा मग 41. 41 पेक्षा मोठी आणि 49 पेक्षा लहान कोणती संख्या आहे? 53 आहे का? नाही. 67 पण नाही. 47 म्हणजे पर्याय क्रमांक 3. 47 हे 49 पेक्षा लहान आणि 41 पेक्षा मोठे आहेत. पुढे पहा, मधुकरने गावाला जाताना 15 रुपये बसच्या तिकिटासाठी व 10 रुपये खाऊसाठी खर्च केले, तर त्याच्याजवळील 50 रुपयातून किती रुपये उरले? किती उरले म्हणजे इथे तुम्हाला वजाबाकी करायची, परंतु खर्च किती केलेत? 15 रुपये तिकिटाला आणि 10 रुपये खाऊला, म्हणजे 15 आणि 10 किती झाले? 25. 50 मधून 25 गेले, 25 उरले. तोंडी सुद्धा करता येतं आणि तोंडी नाही जमलं तर या पद्धतीने करून पहा. 50 वजा 25. पहा, इथे 4, इथे झाले 10. 10तून 5 गेले 5 आणि 2, 4तून 2 गेले 2. 25 रुपये. आणि तोंडी सुद्धा येते जेव्हा 5च्या पटीतील असेल तेव्हा. तर 15 आणि 10 25 रुपये. मग 50 मधून 25 गेले, किती उरले? 25 रुपये. पर्याय क्रमांक 2. पुढे पहा, खालील आकृतीबंधाचे निरीक्षण करून रिकाम्या चौकटीत कोणते अक्षर येईल? के, नंतर MR T KM. आता पहा, ओळीने आहे KMRT, मग पुन्हा KM इथं काय येईल? RT. KMRT म्हणजे ओळीने अक्षर आहेत, तर KMRT KMR येईल. किती सोपं आहे. पर्याय क्रमांक 3. तर या पद्धतीने गणितचे 25 प्रश्न झालेले आहेत. आता इंग्रजी आणि बुद्धिमत्ता आपण या व्हिडिओच्या पुढच्या भागामध्ये पाहूया, म्हणजे व्हिडिओ जास्त मोठा होणार नाही आणि तुम्हाला पाहायला सुद्धा सोयीचा जाईल. तर पुढचा दुसरा भाग बघायला अजिबात विसरू नका. व्हिडिओच्या खाली जे लाईकचं बटन आहे त्याला जास्तीत जास्त क्लिक करा, म्हणजे जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत आपले व्हिडिओ पोहोचतील. चला तर मग पुन्हा भेटूया उद्याच्या भागामध्ये.